नमस्कार मित्रांनो. आज बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ काढला नव्हता. आज मुहूर्त भेटलेला आहे. खूप दिवस मी जरा ऑफिसच्या कामानिमित्त बिझी होतो, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला वेळ मिळत नव्हता आणि थोडंसं ॲनालिसिस आणि स्टडीमध्ये सुद्धा वेळ कमी पडत होता. त्याच्यामुळे थोड्या दिवस मी आराम घेतला आणि आज थोडंसं मी रिलॅक्स होतो. तर मला जे मार्केटमध्ये नवीन इन्व्हेस्टर्स येत आहेत, जे नवीन डीमॅट अकाउंट्स ओपन होत आहेत, तर ह्या सगळ्यांसाठी एक स्पेशल मेसेज द्यायचा आहे आणि तो मेसेज खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर ह्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ज, ऑप्शन्स ह्याच्याकडे खूप अट्रॅक्टिव्ह करणारे यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ दिसतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला ₹1000 2,000 करून देतो, ₹50,000 ₹1,00,000 करून देतो, किंवा 6 महिन्यात तुम्हाला पैसे डबल करून देतो, वर्षभरामध्ये पैसे डबल करून देतो, असे तुम्हाला काही स्क्रीनशॉट्स दाखवतील आणि तुम्हाला त्या ट्रॅपमध्ये तुम्ही कृपया बळी पडू नका. जर मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. जर असे कन्सिस्टन्सली जर कोणी पैसे डबल करण्याचा फॉर्म्युला कोणाकडे असेल, तर आज भारतामध्ये सर्वात श्रीमंत माणूस आहे मुकेश अंबानी, रिलायन्सचे ओनर आहेत. तर जर कोणी असं करत असतील, तर रिलायन्ससारखे ज्यांची प्रॉपर्टी लाखो करोडो मालमत्ता आहे, तर असे 500 लोक असे हायर करून त्यांना 500 कोटी देऊन लाखो हजारो कोटी कमवू शकतात. पण ते असं करतात का? ते इयरली 15 ते 20% रिटर्नसाठी एवढ्या कंपन्या त्यांनी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत आणि एवढा मोठा धंदा ते करतात सगळ्या सेक्टरमध्ये. तर हे तुम्ही समजून घ्या की असं काहीही होत नसतं मार्केटमध्ये. क्विक मनी हा कन्सेप्ट सोडून द्या. तुम्हाला जर लाँग टर्म ग्रोथ पाहिजे असेल, फक्त आणि फक्त एक गोष्ट मात्र नक्की आहे की जे बँकेमध्ये पैसे आपण कमवतो, तर बँकेमध्ये एक 6%, 5% जे काही तुम्हाला इंटरेस्ट भेटत असेल, 7% FDमध्ये किंवा PPFमध्ये, NPSमध्ये जे काही इंटरेस्ट भेटत असेल, तर तुम्ही थोडंसं स्मार्टली प्ले केलं तर तुम्हाला लाँग टर्ममध्ये स्टॉक मार्केटमधून थोडासा चांगल्या पद्धतीचा तुम्हाला 15%, 17%, 18% इयरली मी तुम्हाला कॅगर सांगत आहे, तर तुम्ही काढू शकता. तर ह्याची चांगली उदाहरणं आहेत आणि हे रिअलिस्टिक रिटर्न्स तुम्ही कमवू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला फर्स्ट अँड फॉरमोस्ट गोष्ट, मी 2020 4 वर्षापासून हे सर्व गोष्टींची लर्निंग केलेली आहेत. मी पण तुमच्यासारखंच फ्रेशर होतो. फ्रेशर असताना मी पण ऑप्शन बाईंगमध्ये मी भरपूर लॉस सहन केलेला आहे. नंतर मी स्टॉक ऑप्शन सेलिंग, नंतर इंडेक्स ऑप्शन सेलिंग, नंतर फ्युचर बाईंग सेलिंग आणि स्टॉक्स बाईंग सेलिंग. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला आहे आणि त्यातून मला जे अनुभवातून मी जे शिकलेलं आहे, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर एकच सांगणं आहे की लाँग टर्म ग्रोथ जर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला एक मूवी आहे वन इडियट नावाचा यूट्यूबवरती. तो यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्ही 30 मिनिटाचा फक्त मूवी आहे. तो मूवी तुम्ही कृपया सर्वांनी बघावा. जे लोक आत्ता नवीन इन्व्हेस्टिंगमध्ये किंवा ज्यांनी नवीन डीमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे, तर माझी रिक्वेस्ट आहे की 30 मिनिटाचा यूट्यूबवर फक्त टाका की वन इडियट मूवी. तुम्हाला अमोल गुप्ते सरांचा हा मूवी आहे. 2011मध्ये फर्स्ट टाईम हा मूवी रिलीज झाला होता. 30 मिनिटाचा फक्त मूवी आहे. तुमची कदाचित लाईफ या मूवीमुळे बदलून जाईल. इन्व्हेस्टिंग काय असतं आणि कशा पद्धतीने कंपाऊंडिंग होऊ शकतं, जर तुम्ही आज 25 वर्षाचे असताल, 30 वर्षाचे असताल, कधी तुम्ही केलं तर किती फायदेशीर तुम्हाला होऊ शकतं आणि कशा पद्धतीने तुम्ही ग्रोथ करू शकता, ह्याचे ॲक्च्युअल तुम्हाला त्या मूवीमध्ये क्रक्स तुम्हाला कळून जाईल. तर हा मेसेज मला द्यायचा होता की क्विक मनीच्या फंड्यात पडू नका आणि लाँग टर्म ग्रोथकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुमचा पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने मोठा करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.